तुम्ही जो आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की ते आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली तो तुमचा जो फोटो सिलेक्ट करायचा आणि इथून ऍड करायचा. तिथे आपण हा जो फोटो आहे तो सिलेक्ट करून इथून ऍड करूया. फोटो ऍड केल्यानंतर खाली रेशोच ऑप्शन जाईल. थोडं स्क्रोल केल्यानंतर रेशोवरती क्लिक करून 9.16 इथून रेशो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून हा फोटो 2 बटन येतो सेट करायचा एकदम परफेक्टमध्ये. फोटो येतो सेट झाल्यानंतर खाली ओव्हरलेज ऑप्शन जाईल त्यावरती क्लिक करायचं आणि पहिल्यांदा ठेवून फोटोचा पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमार्क इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. बीटमार्क तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं, थोडं इथे स्क्रोल करायचं, मग एक्स्ट्रा रेकॉर्ड्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती आपल्याला क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो फोटो असेल त्यावरती क्लिक करायचा आणि ह्याच्या फोटोची लेंथ आहे जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची असं. ठीक आहे, नेल्यानंतर आता सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो फोटो आहे ना तो बीट नॉसचा स्प्लिट करायचा. बीट कुठे दिले, हा जो बीट मॉड्यूल आहे त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर पहिली बीट आपली कुठे चेंज होते तिथून सिम्पली फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते तर ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करा. त्याच्या पुढची बीट इथे चेंज होते तर स्प्लिट करा. त्याच्या पुढची बीट इथे चेंज होते तर स्प्लिट करा. त्याच्यानंतर त्याच्या पुढची बीट इथे चेंज होते तर स्प्लिट करा. त्याच्यानंतर सिम्पली इथे एक आपली बीट चेंज होते. ठीक आहे, अशा प्रकारे हा जो बीट मॉड्यूल असेल तो शोच्या बीट मार्कपर्यंत स्प्लिट करण्याचा. स्प्लिट केल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करून डिलीट करायचा. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. पहिल्यांदा टेक की द्यायची, प्लेच्या शेजारी कीज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, त्या की द्यायची. ह्या फोटोच्या शेवटल्या त्या की देऊन सिम्पली फोटो झूम करायचा नॉर्मल. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हा जो आपला आहे ना 4 सेकंद इथला फोटो आहे जे तो आपण क्लिक केलं ते यायचं. त्यानंतर आता आपल्याला इथे काय करायचं, इथं टेक्स्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड टेक्स्टवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तुमचं जे नाव असेल येथून तुम्हाला जे पण टाकायचं तुम्हाला टाकायचं. सिम्पली ना मी इथे टी केलं. त्याच्यानंतर फोनवरती क्लिक करायचं आहे. तो तुम्हाला जो पण फोन तेवढेल तो सिलेक्ट करायचा आहे. तिथे आपण हा फोन सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर टाईलिशवर क्लिक करून सिम्पली 3 नंबरचा बॉक्स इथून सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर लूपमध्ये हा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि जी खालचं लेंथ आहे संपूर्ण स्लोपर्यंत न्यायची. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ही जी लेअर असेल म्हणजे ही आपली लेअर आहे जी आपण टेक्स्ट ॲड केलं त्याची, ती सिम्पली शेवटपर्यंत द्यायची. ठीक आहे, अशा ठीक आहे. नेल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हे जे नाव असेल ते वर त्याशिवाय ठीक सेट करायचं. हे तुम्हाला जे साईज बीज वाढवायची असली तर तुम्हाला वाढवू शकता टायलिशमधून. ठीक आहे, जेवढं पण तुम्हाला पाहिजे. ठीक आहे, मी इथे 10 ठेवूया साईज आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हे ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून इनमध्ये द्यायचं. यामध्ये आल्यानंतर एक इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा, तो इथं सिलेक्ट करायचा आणि ह्याची खालची लेंथ संपून यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर हा जो आपला दुसरा बोर्ड आहे त्यावरती क्लिक करायचा. पुन्हा आपल्या कंबोमध्ये यायचं आहे. कंबोमध्ये आल्यानंतर यामध्ये बाकी इफेक्ट मिळून जाईल झूम वनचा, तो इथं सिलेक्ट करायचा. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढचा फोटो सिम्पली कंबोमधला पॉपिंग कॅन्डीचा आहे तो बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो त्या पुढे सिम्पली कंबोमधला बाउन्सी रटचा आहे तो बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढे सिम्पली कंबोमधला डिस्टो लेपचा जो इफेक्ट असेल तो इथं सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढे सिम्पली आपल्या कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो इथं सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढे सिम्पली आपल्या इनमधला पेंडिंगचा तो बॅक सिलेक्ट करून घ्यायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढे सिम्पली कंबोमधला वेवचा जो इफेक्ट असेल तो इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढे सिम्पली कंबोमधलाच हा जो आपला आहे ना स्लाईड अँड वेवचा जो इफेक्ट असेल तो इथं सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढचा फोटो सिम्पली आपल्या कंबोमधलाच वेव अँड स्लाईडचा जो इफेक्ट असेल तो इथं सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढे सिम्पली इनमधला ऊसचा जो इफेक्ट असेल तो इथं सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. त्याच्यानंतर सिम्पली हे जे आपले ट्रान्झॅक्शन आहे ना तर कोणत्या पण एका ट्रान्झॅक्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ट्रेनिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ल्युमिन फ्लॅगचा, तो इथं सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर ती खालची लेंथ संपूर्ण कमी करायची आहे. तुम्हाला अप्लाय टॉलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा द्यायचं आहे खाली इफेक्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून इंट्रो अँड आउट्रोमध्ये द्यायचं. यामध्ये आल्यानंतर एक इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली पहिल्या फोटोपासून 4 सेकंदाच्या मागचा हा फोटो तिथपर्यंत नेऊन ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती स्पीड तुम्हाला 10 ठेवायचा आणि इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचा जिथं आपण स्पीड केला तिथून व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली मस्त रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं. रेट्रोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये बाकी इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंग शॉर्ट्स, इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली दुसऱ्या फोटोपासून 4 सेकंदाच्या मागचा हा फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 4 सेकंद तिथला फोटो जिथं आपण स्पीड केला ते त्याचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये बाकी इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो इथून सिलेक्ट करायचा
आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 4 सेकंदाच्या पुढपासून सिम्पली शेवटच्या पुढपर्यंत न्यायची नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता पुन्हा आपल्या इथेच यायचं आणि व्हिडिओ एकवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली हा जो आपला पार्टीचा ऑप्शन आहे त्यामध्ये जायचं. यामध्ये आल्यानंतर मॅग्निफिक होऊन जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 4 सेकंदाच्या पुढेपासून शेवटच्या पुढेपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 8 सेकंद आहे तिथला पुढे जेतो आपण स्पीड केला तिथे यायचं आणि व्हिडिओ एडिटवरती क्लिक करून स्पीडच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये आल्यानंतर बॅक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा तो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल जेवढं हा आपला 8 सेकंद आहे तिथला पुढे तेवढीच ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल ते ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. वर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करायचं आणि फिल्टर संपूर्ण 0 करायचं ते अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 12 सेकंद आहे तिथला पुढे त्याच्या थोडं पुढे यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली मोशनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल पॅनल स्कर्ट्स इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असे 12 सेकंदाच्या पुढे होईना त्याच्या मध्यभागी अशा ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल तो आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केलाय तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं नाही तर तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.